हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा. जय खानदेश सगळ्यांना. आता उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर पोरांना खूप भूक लागते आणि जेवणला बसला ना तर त्याला जेवण जात नाही. पण सायंकाळी 4 वाजता ते नेमके म्हणतात, "तर आम्हाला काहीतरी खायला हवं, खायला हवं." म्हणून आज गुलाबजामुन बनवण्याचे ठरवलं. मगाशीच म्हणजे काल परवाच मी बाजार केला होता, तेव्हा गुलाबजामुनचं रेडीमेड पॉकेट आणलेलं होतं. तर त्यासाठी मस्त साखर घेतली आणि ती वितळायला ठेवली, म्हणजे त्याची चासणी बनवण्यासाठी. 1 वाटी एवढी साखर घेतलेली होती आणि नंतर मग 1 दीड ग्लास पाणी टाकलं आणि छान साखर वितळून घेतली. आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे किंवा म्हणजे जास्त नाही, पण थोडासा पाक घट्ट व्हायला हवा. आणि मग मी त्याच्यात फूड कलरही टाकून घेतला होता मस्त. तुम्हाला केसर टाकायचं असेल तर तुम्ही केसर टाकू शकता आणि वेलची दाणे यांची पूड पण घातली होती. मस्त छान झाल्यानंतर, घट्ट झाल्यानंतर पूर्ण चासणी बनवून घ्यायची आहे आणि मग नंतर आपण पीठ मळणार आहोत. हे चासणी एका साईडला बनत होती. मग त्यासाठी मी हे एक पॉकेट घेतलं होतं. नंतर त्याला छान असं मळून घेणार आहे. आपल्याला खव्यापासूनही गुलाबजामुन बनवता येतात, खवा आणि मैदा वापरून. पण मी ही शॉर्टकट पद्धत वापरली आहे, कारण की यात जास्त मेहनत नसते आणि इन्स्टंट आपल्याला बनवता येतात. खव्यापासूनही छान लागतात गुलाबजामुन. पण पोरांना हे आणलेले होते पॉकेट बघितल्यानंतर किराण्यामध्ये, तेव्हा वाटलं की खायचं म्हणून मग हे पॉकेटच घेतलं होतं. छान सर्व टाकून घेतलं, एक पॉकेट बनवलं. त्यासाठी दुधामध्ये मी ते गुलाबजामुन बनवून घेतले होते. छान घट्ट पीठ मळलं होतं. कोणी पाणीही टाकतं त्यात, पण मी दुधामध्ये नेहमी बनवत असते. अशा पद्धतीने छान कालवून घ्यायचं आहे. नंतर मस्त घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. पीठ मळल्यानंतर आपल्याला वाटलंच तर हळूहळू आणखी थोडंसं दूध टाकून घ्यायचे. पण छान असं घट्ट मळल्यानंतर आपण त्याचे गोळे बनवणार आहोत छोटे छोटे. पहा, तर मग अशा पद्धतीने पीठ मळून घेतलं होतं मी संपूर्ण. याची चवच मला खूप आवडते. म्हणजे पिठं नुसतं जरी आपण तोंडामध्ये खाल्लं ना तरी असं गोड गोड लागतं. म्हणून मला खूप आवडतात गुलाबजामुन आणि पोरांनाही खूप आवडतात. तर हे छोटे छोटे गोळे मी बनवून घेतले होते, ज्याला मध्ये क्रॅक नाही पडायला पाहिजे. जर भेगा पडल्या म्हणजे क्रॅक पडले तर आपले ते गुलाबजामुन असतात ना, ते तळण्याच्या वेळेस विरघळून जातात. म्हणून छान असं गोळे बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आपण वेगवेगळे आकारही देऊ शकतो पोरांना. आपल्याला काहींना आकार देऊनही आवडतात, पण मला सहसा करून असे गोल बनवायचे होते म्हणून मी तसे गोल बनवले. पहा, आपला हा पाकही तयार झालेला आहे, चासणी. आता याला गार करण्यासाठी ठेवणार आहोत आपण. आणि इकडे माझे सगळे गुलाबजामुनचे गोळे हे बनवून तयार झालेले होते. मस्त मग तेल घेतलं आणि तेलामध्ये टाकून तळून घेतले. 2-3 असे टाकून सर्व गुलाबजामुन तळून घेतले. पोरांना ना असं उन्हाळ्यामध्ये काही ना काही खाऊसं वाटतं आणि बाहेरचा खाऊ घालण्यापेक्षा ना घरी बनवून काहीतरी दिलं ना तर ते अतिउत्तम. म्हणून अशा पद्धतीने आपण काहीतरी बनवू शकतो स्नॅक्स म्हणून. आणि एकदम तर काही पोरं खात नाही, पण निदान 2-4 दिवस पुरतील पूर्ण घराला असे आपण बनवत असतो. म्हणून आम्हाला 1 पॉकेट तरी हमखास होत असतं. 2-3 दिवस जातात आणि पाहुणे आल्यावरतीही आपण त्यांना ते देऊ शकतो. म्हणून गुलाबजामुन एकदम अतिशय सोपी पद्धतीने असे बनतात. सगळे गोळे तळल्यानंतर आपली चासणीही थंडी झाली होती. मग नंतर आपल्या चासणीमध्ये सगळे गोळे हे टाकून घेतले होते. मस्त त्यांना झाकून घेतलं होतं, मुरवत ठेवले मस्त रात्रभर. आणि मग दुसऱ्या दिवशी छान असे आपले गुलाबजामुन तयार आहेत सगळे. तर अशा पद्धतीने मी गुलाबजामुन बनवते. तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवतात तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. मी बनवलेले गुलाबजामुन तुम्हाला आवडले का तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन कोणती तरी रेसिपी घेऊन. चला तर मग, जय खानदेश. आणि गुलाबजामुन खायला या बरं का सगळेजणांनी. चला, बाय.